नमस्कार, पल्लवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गोड कापण्या। गोड कापण्या बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेले ठेवून त्याच्यामध्ये एक मोठी वाटी गूळ टाकायचा आहे व अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त पाणी टाकायचे आहे। गॅस चालू करून पाणी आणि गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे व गूळ पाण्यामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। एका पाटीमध्ये एक मोठ्या आकाराची वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे व एक छोटी वाटी बेसन पीठ टाकायचे आहे व एक छोटी वाटी ज्वारीचे पीठ टाकायचे आहे। ज्वारीचे पीठ ऑप्शनल आहे। एक मोठा चमचा भाजून कुटलेली बडीशेप टाकायचे आहे व 2 मोठे चमचे गरम केलेले तेल टाकायचे आहे आणि ते चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचे आहे। तेल गरम असल्यामुळे हाताला पोळेल, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेणार आहोत व नंतर हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व ते तेल व पीठ चांगले हाताने चोळून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये गरम केलेले गुळाचे पाणी गाळून टाकायचे आहे। म्हणजे गुळामध्ये जर काही खडे जरी असतील तर ते गाळणीमध्येच राहतील। आपल्याला आता पीठ मळून घ्यायचे आहे। कापण्याचे पीठ हे थोडे घट्टच मळायचे आहे, जास्त पातळ करायचे नाही आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। 15 मिनिटांनी त्याची जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे व वरून खसखस टाकायचे आहे आणि खसखस पसरून घ्यायची आहे व ती बेलण्याने लाटून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडनेही खसखस टाकायचे आहे व खसखस खाली गळून पडू नये म्हणून आपल्याला ते वरून लाटून घ्यायचे आहे। जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे व ती कट करून घ्यायची आहे। चाकूने ती कडेचे कट करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्या कापण्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला कशा प्रकारच्या कापण्या आवडतात तसा आकार देऊ शकता। मी इथे डायमंड शेपच्या कापण्या कट करत आहे। कापण्या कट करून घ्यायच्या आहेत व एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत। दुसरी ही चपाती जाडसर लाटून घ्यायची आहे व खसखस लावून लाटायची आहे आणि ती चाकूने कट करून घ्यायची आहे व त्या कापण्या ताटामध्ये काढून ठेवायच्या आहेत। गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। तेल आपल्याला मध्यम गॅसवर गरम करून घ्यायचे आहे व तेल गरम झाले की त्याच्यामध्ये एक एक करून कापण्या टाकायच्या आहेत आणि कापण्या मध्यम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत। कापण्या टाकल्यानंतर वर आल्या की त्या चेहऱ्याने हलवायच्या आहेत, म्हणजे त्या दोन्ही साईडने चांगल्या तळल्या जातात। कढईमध्ये जेवढ्या कापण्या बसतात तेवढ्याच टाकायच्या आहेत। जास्त जर कापण्या टाकल्या तर त्या नीट तळल्या जाणार नाहीत व कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे, म्हणजे आपल्या कापण्या चांगल्या तळल्या जातात। आपण जर गॅसची फ्लेम ही हाय केली तर त्या कापण्या वरून करपतात व आतून कच्च्याच राहतात। त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे व कापण्या तळून घ्यायच्या आहेत। कापण्यांना चांगला कलर येईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर त्या तळून घ्यायच्या आहेत। साधारणतः 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या कापण्या तळून होतात। आता आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत। झाऱ्याने कापण्यामधील तेल निथळून घ्यायचे आहे व त्या एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। आता आपण राहिलेल्या दुसऱ्याही कापण्या अशाच प्रकारे तेलामध्ये एक एक कापणी टाकून घ्यायचे आहे व मध्यम गॅसवर त्या कापण्याही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। कापण्या टाकल्यानंतर त्या एकदा हलवून घ्यायच्या आहेत व कापण्या दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता कापण्या चांगल्या फुगून वर आलेल्या आहेत। आता आपण एकदा चेहऱ्याने त्या हलवून घेऊ आणि मध्यम गॅसवर 4 ते 5 मिनिटे कापण्यांना चांगला कलर येईपर्यंत त्या तळून घेऊ। कापण्यांना चांगला बिस्किटासारखा कलर येईपर्यंत त्या तळून घ्यायच्या आहेत व कापण्यांना चांगला कलर आला की त्या काढून घ्यायच्या आहेत। झऱ्याने त्याच्यामधील तेल निथळून घ्यायचे आहे व त्या एका ताटामध्ये काढायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व कापण्या बनवून घ्यायच्या आहेत व त्या मध्यम गॅसवर चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। तर तयार आहेत आपल्या गोड कापण्या। तुम्हाला ह्या कापण्या कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। धन्यवाद।